प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, प्रेमळ, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन घेऊन तुमच्या समोर आलं. या थोड्या वेळ आपण वचनांकडे जाऊया आणि त्याच्या वचनांमधून ऐकण्याचा, पाहण्याचा, शिकायचा आपण प्रयत्न करूया. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 5 ते 7 वचनांमध्ये काय म्हटलंय मी तुमच्यासाठी वाचतो. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखं होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. आणि या वचनांमध्ये आज परमेश्वर आमच्या संगती काय बोलू इच्छितो, आम्हाला पाहायचंय, ऐकायचंय, शिकायचंय. आणि 5वं वचन असं म्हणते की जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा मनुष्यावर विश्वास ठेवतो तो व्यक्ती शापित आहे, असं बायबल आम्हाला शिकवतो. देव अस्तित्वात आहे असे म्हणणे व देवावर विश्वास ठेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देर इज बिग डिफरन्स बिटवीन बिलिव्हिंग इन गॉड अँड ट्रस्टिंग इन गॉड. देव अस्तित्वात आहे हे माहीत असणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं नव्हे. उदाहरण सांगतो तुम्हाला एक. सैतानाला माहित आहे की देव अस्तित्वामध्ये आहे. सैतान देवाच्या समोर जाऊन थांबतो, तुम्हाला आणि मला माहित आहे. योबाच्या पुस्तकामध्ये आम्ही ते वाचतो. परंतु सैतान देवाच्या वचनांवर विश्वास ठेवतो का? त्याच्या वचनांप्रमाणे वागतो का? या जगामध्ये सैतानाचं बायबल पूर्ण तोंडपाठ आहे असं म्हणतात. परंतु तो देवावरती किती विश्वास ठेवतो? आणि तो देवावरती विश्वास ठेवतो म्हणण्यापेक्षा त्याला माहित आहे की देव अस्तित्वात आहे. ज्या ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने भूतं काढलेली आहेत, अनेकदा तिथे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक वेळेस ते म्हणायचे की हे परतपर देवाच्या पुत्रा, तू आमच्यामध्ये का पडतोस? हे जिवंत देवाच्या पुत्रा, तू का आम्हाला त्रास द्यायला आलास? असं अनेक ठिकाणी अनेक भूतं त्याला बोललेली आम्ही पाहतो. सैतानाला माहित आहे की देव अस्तित्वात आहे. सैतानाला माहित आहे की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. आज अनेक लोक येशूच पिता आहे, येशूच पुत्र आहे, येशूच पवित्र आत्मा आहे असं म्हणतात. परंतु तुम्हाला आज त्या सगळ्यांना सांगायचंय की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे हे सैतानाला देखील माहित आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं टीचिंग सुधारा, शिका, समजून घ्या. आणि कधी शंका कुशंका वाटल्या तर निश्चित मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या संगती बोलायला, तुम्हाला सांगायला तयार आहे. पण मला आज तुम्हाला सांगायचंय की जिवंत देव अस्तित्वात आहे हे माहीत असणं आणि जिवंत देवावरती विश्वास ठेवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बायबल आम्हाला इथं सांगते की जो मनुष्य परमेश्वरावर विश्वास ठेवण्यापेक्षा मनुष्यावरती जास्त विश्वास ठेवतो, देवावर विसंबून राहण्यापेक्षा मनुष्यावर विसंबून राहतो, तो व्यक्ती शापित आहे असं बायबल सांगते. आम्हाला आज स्वतःकडे पाहायचंय, तपासायचंय की आम्ही देवावर विसंबून आहोत की आम्ही कोणा व्यक्तीवरती विसंबून राहिलोय. आम्हाला आज थोडासा विचार करायचा आहे. आणि जर आम्ही एखाद्या व्यक्तीवर विसंबून आहोत तर आम्ही कदाचित शापामध्ये आहोत, आम्ही कदाचित देवापासून दूर आहोत. आम्हाला आज त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. देव माहीत आहे, परंतु देवावरच्या विश्वासाप्रमाणे आम्ही जर वागत नाही तर आम्ही कुठेतरी चुकत आहोत. आम्हाला विचार करायचा आहे. एक छोटंसं छान उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 1859 साली चार्ल्स ब्लॉडिन नावाचा एक व्यक्ती होता. आणि हा व्यक्ती दोरीवरून चालत जाण्याचा जो एक प्रकारे आपल्याकडे डोंबारी लोक जसं खेळ करून दाखवतात तशा पद्धतीने हा दोरीवर चालायचा. आणि हा दोरीवर चालत असताना तो खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगवरती त्यांनी
दोरी बांधायचा आणि त्याच्यावरून चालायचे प्रयोग त्यांनी केले. आणि तो 1859 सालामध्ये तो असं म्हणतो की आता मी नायगरा धबधबा, जो जगातला सगळ्यात मोठा धबधबा म्हटलं जातं, त्या धबधब्यावरून मी तिकडे दोरी बांधतो आणि त्या धबधब्यावरून मी चालत जाईल. आणि जवळपास 1100 फूट लांबीची ती दोरी बांधण्यात आली वगैरे. आणि त्याला पाहण्यासाठी अनेक लोक, जवळपास 25,000 लोकांचा क्राऊड तिथे जमा झाला, गर्दी जमा झाली. आणि तो सगळ्यांना विचारतो की तुम्ही विश्वास ठेवता का की मी इकडून तिकडे पलीकडे जाऊ शकतो? आणि सगळेजण त्याला चेअरअप करतात, त्याला उत्तेजन देतात. ते म्हणतात हो, आमचा विश्वास आहे, तू ते करू शकतोस. आणि तो त्या दोरीवरून पलीकडे चालत जातो. सगळीकडे त्याचं जय जयकार केला जातो, त्याला प्रोत्साहित केलं जातं, त्याला उत्तेजन म्हणून बक्षिसं दिली जातात. 4-5 दिवसानंतर तो पुन्हा एकदा विचार करतो की मी थोडंसं काहीतरी वेगळं करतो आता. आणि त्याच नायगरा धबधब्यावरती तिथूनच मी चालत जाणार, त्याच दोरीवरून. पण मी ह्यावेळेस काय करणार, डोळ्याला पट्टी बांधणार आणि डोळ्याला पट्टी बांधून मी आता चालणार. आणि पुन्हा एकदा असंच मोठी गर्दी जमा होती. तो कशा प्रकारे चालत जातो हे पाहण्यासाठी वगैरे. आणि एका दोरीवरून नायगरा धबधबा पूर्ण क्रॉस करायचा आहे, सोपी गोष्ट नाही. आणि ते पण आता तो डोळे बांधून जायचा प्लॅन करतोय. आणि मग अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेला त्यांनी हा प्लॅन केलाय, त्यावेळेस अनेक लोक तिथं बघायला आलेत, गर्दी जमली आहे. आणि पुन्हा एकदा तो विचारतो की तुम्हाला वाटतंय का की मी जाऊ शकेल? आणि लोक म्हणतात हो, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, आमचा विश्वास आहे की तू ते करू शकतोस. आणि तो त्यावेळेस पण दोरीवरून चालत जातो आणि त्याच्यामध्ये पण तो यशस्वी होतो. आणि पुन्हा एकदा त्याला त्याचा सत्कार केला जातो आणि अशा सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर तो 8-15 दिवसांनी परत एकदा विचार करतो की आता अजून काहीतरी मला वेगळं करायचं. आणि मग आता त्याच नायगरा धबधब्यावरतीच दोरी बांधलेली असेल आणि तिथूनच मी चालत जाईल. पण आता मी एक चाकीची गाडी असती, हाताने जी ढकलत नेली जाते, एक चाक ज्याला असतं, अशी गाडी मी त्याच्यावरती घेऊन चालत जाणार. आणि तो परत एक 8-15 दिवसानंतर येतो. ठरलेल्या दिवशी तिथं सगळे लोक, गर्दी गोळा होती, मीडिया जमा होती आणि सगळ्या गोष्टी. आणि तो तिथं पुन्हा एकदा अशाच गर्दीला विचारतो की तुमचा विश्वास आहे का मी हे करू शकतो? आणि सगळेजण म्हणतात येस, वी बिलीव्ह, आणि आम्ही विश्वास ठेवतो, असे सगळेजण त्याला म्हणतात. आणि तो त्यावेळेस त्या गर्दीतल्या लोकांना विचारतो की तुम्ही जर विश्वास ठेवता तर आता तुमच्यापैकी एका व्यक्तीची गरज आहे जो या गाडीमध्ये येऊन बसेल. आणि प्रियांनो, सगळी गर्दी एकदम शांत होती, स्तब्ध होती. आणि कोणीच व्यक्ती त्याच्या गाडीमध्ये येऊन बसायला तयार होत नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच की विश्वास असणं किंवा त्या विश्वासाला अनुसरून कृती करणं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग ह्याच गोष्टी तुम्हाला आणि मला शिकायचं आहे. आणि बायबल आज आम्हाला इथे हेच शिकवत आहे की जो इसम मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. आमचं अंतःकरण देवापासून फिरलेलं आहे का? बघा, जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक चढ उतार येतात, अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. परंतु त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही देवाला धरून राहतो का? देवावरती विश्वास ठेवतोय का? देव आमच्या संगती आहे का? देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जगतोय का? आणि या सगळ्या गोष्टींची आज आम्हाला विचार करायची गरज आहे. आणि मनुष्य देवावरती जास्त विश्वास ठेवतो की मनुष्यावरती जास्त विश्वास ठेवतो, या गोष्टींकडे आज आम्हाला विशेष बारकाईने लक्ष द्यायचंय. आम्ही अनेकदा मनुष्य ज्याप्रमाणे सांगतो, आमच्या संगतीचे सहकारी, सोबती किंवा घरातले लोक, नातेवाईक जे कोणी असतील, आम्ही त्यांचं ऐकायचा प्रयत्न करतो की अरे ते काय म्हणतात, ते काय सल्ला देतात, मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागूया, मग असं करूया, मग तसं करूया. अशा अनेक गोष्टी आम्ही विचार करतो. अनेकदा आमचं मन म्हणते की नाही, ही व्यक्ती खूप चांगली आहे किंवा ह्या व्यक्तीवरती आम्ही विश्वास ठेवायला हरकत नाही. अनेकदा आम्हाला असं वाटतं की या व्यक्तीपासून आम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो, या व्यक्तीमुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो, या व्यक्तीमुळे आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकेल. आम्ही एखाद्या पास्टरवर विश्वास ठेवायला जातो. आम्ही अशा अनेक गोष्टी, आम्ही एखाद्या व्यक्तीकडे आम्ही पाहायचा प्रयत्न करतो. आम्ही देवाकडे पाहण्यापेक्षा आम्ही मनुष्यावरती भिस्त ठेवणारे लोक आहोत का? आज आम्हाला याच गोष्टींचा थोडासा विचार करायचा आहे.
मनुष्य देवापेक्षा मनुष्यावरती जास्त भरोसा ठेवतो, परंतु शेवटी पदरात मात्र निराशाच येते. आणि आज त्याच गोष्टींचा तुम्हाला आणि मला थोडासा विचार करायचा आहे. जर इतिहासामध्ये पाहिलं तर इतिहास गद्दार लोकांनी भरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा यहोदा इस्करियोत आम्हाला माहीत आहे. त्याच्याच ताटामध्ये खाऊन त्यालाच धरून देणारा व्यक्ती. शमशोनाकडे पाहिलं तर ज्या दलिलाला त्यांनी आपलं सर्वस्व सोपवलं होतं, जिला त्यांनी मनातली गोष्ट सांगितली, देवाचं सामर्थ्य कशामध्ये ही एक गुपित गोष्ट त्यांनी तिला प्रगट केली, परंतु तिने काय केलं? तिने देखील त्याला धरूनच दिलंय. आम्ही इतिहासात पाहिलं तर इतिहास गद्दार लोकांनी भरलेला आम्हाला पाहायला मिळतो. आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि शिवाजी महाराजांना देखील विष देणारी त्यांची पत्नीच होती. प्रियांनो, आम्हाला माहित आहे कशा प्रकारचे गद्दारी मनुष्य करतो. आणि म्हणून बायबल पण आज आम्हाला इथे शिकवतो की मनुष्यावरती जो भिस्त ठेवतो तो व्यक्ती शापित आहे. आम्ही मनुष्यावरती भरोसा ठेवणारे लोक आहोत का? आम्ही लोकांचं ऐकतो. आज मी तुम्हाला त्याच्यावरती एक छोटीशी गोष्ट सांगतो, लोकांचं ऐकणाऱ्या लोकांबद्दल. लोकांचं ऐकण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवायला शिका. परंतु लोकांचं ऐकून काय होतं त्याचं छोटंसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती होता आणि तो एक स्वतःचं सुगंधित अगरबत्त्यांचं एक दुकान चालू करतो आणि छानपैकी तो सगळा सेटअप करतो. त्याच्या दुकानावरती बोर्ड लावलेला असतो, हमारे यहाँ सुगंधित अगरबत्तियाँ मिलती है. आणि छानपैकी दुकान सुरू होतं. महिना, 1.5 महिना, 2 महिने जातात. चांगला त्याचा बिझनेस चालू झालेला असतो, चांगला सेटअप तयार झालेला असतो. आणि अशा वेळेला एक व्यक्ती असाच त्याच्या दुकानात येतो. त्याची मैत्री होती आणि त्या मैत्रीमध्ये तो बोलायला लागतो की तुम्ही तुमच्या दुकानावरती असं जे लिहिलं आहे की हमारे यहाँ सुगंधित अगरबत्तियाँ मिलती है, तर तुम्ही तो सुगंधित हा शब्द का टाकलाय तिथे? कारण अगरबत्ती कधीच दुर्गंधित नसती. कुठेच जगामध्ये दुर्गंध असणारी अगरबत्ती बघायला मिळत नाही. मग तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही चुकीचं नाव तिथं टाकलंय, ते चुकीचं लिहिलंय तिथं, असं वाटत नाही का? आणि हा दुकानदार पण बिचारा भोळा बाबडा त्या व्यक्तीच्या ऐकण्याप्रमाणे तो म्हणतो, हा यार माझं चुकलंय तिथे की मी तिथं ते सुगंधित नव्हतं टाकायला पाहिजे. आणि मग तो पेंटरला बोलवतो, पेंटरला सांगतो तो सुगंधित शब्द आहे ना तो खोडून टाक. आणि सुगंधित शब्द खोडला जातो. असेच काही दिवस जातात पुढे. मग आता तिथे फक्त लिहिलेलं असतं की हमारे यहाँ अगरबत्तियाँ मिलती है. मग असंच 15-20 दिवस जातात, महिनाभर जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा एक गृहस्थ असेच येतात त्याच्याकडे आणि गप्पा मारता मारता बोलता बोलता मग ते म्हणतात की हमारे यहाँ अगरबत्तियाँ मिलती है असं तिथं लिहिलेलं आहे. आता मग ते म्हणतात की हमारे यहाँ का लिहिलं तुम्ही तिथं? तुमच्याकडेच मिळणार ना, तुम्ही दुकान उघडलंय, तुमच्या दुकानामध्ये आम्ही आलोय, तुमच्याकडेच मिळतं म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. मग हमारे यहाँ लिहायचं कारण काय? काय गरज नव्हती हमारे यहाँ लिहायची. मग त्या व्यक्तीला असं वाटतं की हा आपण त्यांचं बरोबर आहे, आपण जे दुकान उघडलंय ते आपल्या दुकानातच अगरबत्त्या मिळणार आणि म्हणूनच लोक आपल्याकडे येणार. आपण उगाचच तिथं असं टाकलं की हमारे यहाँ अगरबत्तियाँ मिलती है. मग आता ते हमारे यहाँ नको, मग तो शब्द खोडून टाकायचा. परत एकदा पेंटरला बोलवलं जातं, पेंटरला सांगितलं जातं की तू ते खोडून टाक. मग ते परत एकदा खोडून टाकलं जातं. मग आता फक्त तिथं राहिलं की अगरबत्ती मिलती है. मग असंच 8-15 दिवस, महिनाभर जातो. परत एक गृहस्थ येतात आणि ते म्हणतात की तुम्ही दुकानावर असं का लिहिलंय, अगरबत्ती मिलती है? अगरबत्त्या मिळतात म्हणूनच आम्ही तुमच्याकडे येतो ना. मग ते मिलती है लिहायची गरज काय होती? मग तो दुकानदार भोळा बाबडा बिचारा परत एकदा तो म्हणतो नाही ते चुकीचं वाटतंय ना, ठीक आहे मग ते पण खोडून टाकू. तो पेंटरला बोलवतो आणि परत ते मिलती है ते पण खोडलं जातं आणि त्या दुकानावरती फक्त अगरबत्ती एवढंच नाव लिहिलेलं शिल्लक राहतं. आणि अजून थोडे दिवस जातात, परत एक गृहस्थ येतात आणि ते परत एकदा म्हणतात की तुम्ही तुमच्या दुकानावरती फक्त अगरबत्ती असं नाव का लिहिलंय?
तुम्ही दुकान अगरबत्तीचं उघडले, तुमच्या दुकानामध्ये अगरबत्त्याच मिळतात हे सगळ्यांना माहिती आहे. इथं बाकी वेगळं काहीच मिळत नाही ना, कुठली स्टेशनरी मिळत नाही किंवा दुसरे कुठलेच पदार्थ इथे मिळत नाही, फक्त अगरबत्त्याच तुम्ही विकता. मग तिथं दुकानावरती अगरबत्त्या लिहायचं कारण काय? तो म्हणतो हो ते पण बरोबर आहे, मी का तिथं अगरबत्ती लिहून ठेवले, फक्त तेवढंच शिल्लक राहिले. मग आता एक काम करूया आपण की ते पण खोडून टाकूया. आणि मग ते पण खोडून टाकतात. पेंटरला बोलवलं जातं, ते अगरबत्ती पण खोडून टाकलं जातं. आता त्याच्या दुकानावरती जो बोर्ड आहे त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही, ब्लँक आहे. त्याचा बिझनेस डाऊन व्हायला लागतो. हळूहळू हळूहळू त्याच्या दुकानात गर्दी कमी होती, अगरबत्त्या विकले जाण्याचा हे कमी होतो. आणि त्याला प्रश्न पडतो की काय झालंय नेमकं आपल्या, म्हणजे आपण असं काय केलं नेमकं की का आपला बिझनेस डाऊन झालाय, का आपल्याला जो हवाय तो प्रॉफिट मिळाना किंवा आपल्या अगरबत्त्यांचं सेल व्हायना. आणि एक दिवस त्याचा मित्र त्याच्याकडे येतो आणि तो त्याला सांगतो, यार खूप हे सगळं असं झालंय आणि माझ्यावरती कर्ज वाढायला लागले, अगरबत्त्या माझ्या विकल्या जात नाहीयेत आणि आता करावं काय नेमकं. तो म्हणतो काय बरं झालं असेल. तो बाहेर येतो, इकडे तिकडे बघतो, ह्याच्या बोर्डकडे बघतो, त्याचा बोर्ड ब्लँक असतो. आणि तो म्हणतो तू मूर्ख आहेस का? तो म्हणतो का, काय झालं? तू तुझ्या बोर्डवरती का लिहिलेलं नाही, तिथे का नाव टाकलेलं नाही? तुझ्या दुकानाला एक चांगलं नाव दिलं असतं, तिथे जर तू लिहिलं असतं की आमच्याकडे इथे अगरबत्त्या मिळतील, तर नसतं का चाललं? मग तो सांगतो की असं असं लोक आले आणि प्रत्येक जणे एक 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 मला शब्द खोडायला लावला आणि मी प्रत्येकाच्या ऐकण्याप्रमाणे ते खोडत गेलो. तो म्हणतो तू मूर्ख आहेस, कारण तू लोकांचं ऐकून तुझ्या धंद्याची बरबादी तू स्वतःच्या हाताने करून घ्यायला सुरुवात केलीस. लोकांचं ऐकण्यापेक्षा तू अगोदर ज्यावेळेस ते नाव लिहिलेलं होतं त्यावेळेस तुझं व्यवस्थित सगळं काही चालू होतं, परंतु जसं तू ते नाव खोडायला सुरुवात केली तसं तसं तुझा बिझनेस डाऊन होत गेला. लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलत गेला. लोकांना हे कळायला लागलं की तू पण मूर्ख आहेस, तू लोकांच्या ऐकण्याप्रमाणे वागतोस आणि त्याच्यामुळे लोकांनी तुझ्याकडे यायचं कदाचित बंद केलं असेल. तर तू आता परत एकदा त्या दुकानावरती नाव टाक आणि व्यवस्थितपणे तिथे लिही आणि कोणाचंच काही ऐकू नकोस, तर तुझा बिझनेस व्यवस्थित आणि उत्तम चालेल. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय प्रियांनो, की आम्ही लोकांच्या ऐकण्याप्रमाणे वागण्यापेक्षा देवाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे ऐकायचा आम्ही प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं याच्याकडे आम्हाला पाहायचंय. आणि बायबल आम्हाला स्पष्ट सांगते की जो इसम मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. पुढे 7वं वचन असं सांगतं, जो पुरुष परमेश्वरावरती भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो व्यक्ती कसा असेल? तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल, उन्हाची झळी येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवे राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आशीर्वाद देखील सांगितले, जे कोणी त्याच्या वचनाप्रमाणे जगतील त्यांना तो आशीर्वादित करायला समर्थ आहे. आणि तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा असेल, ज्याची पानं नेहमीच टवटवीत असतील, हिरवीगार असतील, आणि असा तो व्यक्ती असणार आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की आम्ही कशा पद्धतीचे लोक आहोत आणि आम्ही देवावरती किती विश्वास ठेवतो. आणि जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल की देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, लोक काय सांगतात याच्याकडे बघण्यापेक्षा परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं याच्याकडे आम्ही पाहायला शिकलं पाहिजे. आम्ही कोणावरती भिस्त ठेवली याचा विचार करायला आम्ही शिकलं पाहिजे. आम्ही काही वेळा काही लोक प्रत्येक वेळेस दुसऱ्याच ऐकून वागायची काही लोकांची पद्धत असते, परंतु हलक्या कानाचे लोक बनू नका. आणि अशा हलक्या कानाचे लोक जे असतात ते जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही, तर ते स्वतःची बरबादीच करून घेतात. त्यामुळं देवाच्या वचनांकडे लक्ष द्या. आणि बायबल आम्हाला इथं असं सांगतं 9व्या वचनामध्ये की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने त्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. प्रत्येकास ज्याचे त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याचे त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. तुमची बरबादी करण्यासाठी, तुम्हाला वाईट मार्गाला लावण्यासाठी, तुमच्या जीवनात तुमचं सुख हिरावून घेण्यासाठी अनेक लोक टपून बसलेले असतील, परंतु परमेश्वर तुमच्या चांगल्यावरती आहे. त्यांनी केलेले प्लॅन तुमच्या हिताचे आहेत असं बायबल आम्हाला सांगतं. आणि हृदय हे सर्वात कपटी आहे असंही बायबल आम्हाला शिकवतं. आमचं हृदय कपटाने भरलेलं आहे का, आज आम्हाला विचार करायचा आहे. आणि जर तुमचं हृदय कपटाने भरलेलं असेल तर बायबल असंही सांगते की ज्याचे त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या ज्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी मी परमेश्वर हृदय चाळून पाहणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला आज विचार करायचा आहे की आम्ही कशा पद्धतीचे लोक आहोत. 13व्या 14व्या वचनामध्ये असं सांगितले की हे परमेश्वरा,
इस्रायलाच्या आशाकंदा तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. मजपासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. परमेश्वराचा त्याग करताल तर निश्चितच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शाप निश्चितच असणार आहे. पण जर आम्ही परमेश्वराचा त्याग करण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाऊ, त्याच्याकडे आम्ही लीन आणि नम्र होऊन जाऊ, त्याच्याकडे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा मागू, त्याच्याकडे जर आम्ही नम्रपणे जाऊ तर तो निश्चितच आमच्या अपराधांची क्षमा करायला तयार आहे. तो आम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईटातून बाहेर काढायला तयार आहे. प्रियांनो, इब्रिकारास पत्र 3 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये सांगितले की परमेश्वराला सोडून देण्या इतकं दुष्ट मन आमचं नसावं. आणि प्रियांनो, आमचं मन दुष्ट आहे का? आम्हाला आज विचार करायचा आहे. आम्ही जिवंत देवाला सोडून देणारे लोक आहोत का? आमच्या प्रसंगात, आमच्या अनेक प्रकारच्या अडीअडचणींमध्ये, आमच्या अनेक प्रकारच्या त्रासात, दुःखात, समस्यांमध्ये, आमच्या आजार विकारांमध्ये आम्ही जिवंत देवाला सोडून आम्ही डॉक्टरांवर जास्त भरोसा ठेवलाय, आम्ही कोणा नातेवाईकांवर जास्त भरोसा ठेवलाय, आम्ही पत्नीवर आणि मुलाबाळांवर आम्ही जास्त विश्वास ठेवलाय का? आम्ही आमच्या देवावर जास्त विश्वास ठेवलाय? या गोष्टींचा आज आम्हाला निश्चितपणे विचार करायचा आहे. आणि जर आम्ही मनुष्यावरती, कोणीही तो व्यक्ती असू द्या, तुमची मुलं असू द्यात, तुमची पत्नी असू द्यात, तुमची नातेवाईक असू द्यात, तुमच्या घरातले जवळपासचे लोक असू द्यात, तुमचे मित्र कंपनी असू द्यात, तुम्ही तुमच्या देवापेक्षा जर जास्त विश्वास कुठल्या व्यक्तीवरती ठेवला असेल तर निश्चितच बायबल आम्हाला सांगतं की आम्ही शापित प्रवृत्तीचे लोक आहोत. त्यामुळं तुमचा विश्वास परमेश्वरावरती असू द्यात. निश्चित प्रत्येकावरती प्रेम करायलाच परमेश्वराने आम्हाला सांगितलंय, परंतु आमचा विश्वास, आमचं जे काय आहे, मागणं आहे, ते आमच्या त्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. त्या देवाकडे आम्ही मागायला शिकलं पाहिजे. आणि त्या देवापासूनच आमचा पुरवठा आहे. उन्नती ही पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, तर परमेश्वरापासून उन्नती होती, असं बायबल आम्हाला शिकवतं. आणि त्याच्यामुळं आम्हाला आज लक्षात घ्यायचं की आम्ही कशा प्रकारे आणि कोणावरती विसंबून आहोत. बायबल आम्हाला इथं असं सांगते की जो परमेश्वर, जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. पुढे 14वं वचन म्हणतं, हे परमेश्वरा मला बरे कर म्हणजे मी बरा होईल, मला तार म्हणजे मी तरेन, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. आमच्या स्तवनाचा विषय कोण आहे? आज आम्हाला विचार करायचा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाकडे लक्ष लावलंय? आम्हाला आज विचार करायचा आहे. प्रियांनो, जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर दानिएलाचा विश्वास परमेश्वरावरती होता. दिवसातून 3 टाइम प्रार्थना करणारा व्यक्ती, परंतु त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, परंतु तो त्याच्या विश्वासापासून हटला नाही, ढळला नाही. आणि त्याने त्या जिवंत देवावरती इतका विश्वास ठेवलाय की तो म्हणतो की जिवंत देव त्या सिंहाची तोंड बंद करायला समर्थ आहे. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगो त्यांना त्या तप्त भट्टीमध्ये टाकलं जाणार होतं, पण ते त्या विश्वासापासून मागे हटले नाहीत. आणि बायबल असं सांगते की त्या विश्वासामुळे त्यांच्या संगती त्या तप्त भट्टीमध्ये परमेश्वराचा दूत येऊन त्यांच्या संगती नाचत होता आणि त्याने त्यांना त्या तप्त भट्टीतून बाहेर काढले, असं बायबल आम्हाला सांगतं. प्रियांनो, या जगामध्ये कुठलाच व्यक्ती नाही जो तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. या जगामध्ये कुठलाच व्यक्ती नाही, कुठलाच बाबा नाही, कोणतीच बाई नाही की जी तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. कोणीच असं नाही की ज्याने तुमच्या माझ्यासाठी प्राण दिलाय. कोणीच असं नाही की ज्याच्या रक्तामुळं आमच्या पापांची क्षमा होऊ शकेल. तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये आला, तुमच्या माझ्यासाठी त्याने स्वतःचं रक्त सांडलं, वधस्तंभावर स्वतःचं बलिदान केलं, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळते. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, असं आम्हाला बायबल शिकवतं. आणि म्हणून आम्हाला आज त्याच्याकडे पाहायचंय, कारण तोच परमेश्वर आहे, तोच जिवंत देव आहे, तो मरणावर पुनरुत्थित झालेला परमेश्वर आहे, आणि त्याच्याच नावामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. येशू म्हणतो की माझ्याकडे आल्या वाचून कोणीच पित्याकडे जाऊ शकत नाही. मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, स्वर्गाचं दार मीच आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि आम्हाला येशू म्हटलेल्या दरवाजातून आज जायचंय. आणि तो जिवंत देव तुमची आणि माझी काळजी घेण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये उद्धार देण्यासाठी तो समर्थ असणारा परमेश्वर आहे. आणि त्यामुळे आमचं लक्ष त्या परमेश्वराकडे लागलेलं असावं. म्हणून तुम्हाला आणि मला आज विचार करायला, आमचं लक्ष त्या परमेश्वराकडे लागलेलं असावं. म्हणून आज आम्हाला विचार करायचा आहे. आम्ही त्या जिवंत देवाकडे लक्ष देणारे लोक असावेत. आमचा विश्वास आम्ही त्याच्यावरती ठेवलेला असावा. आणि म्हणून आम्हाला जगायला शिकायचं. या पुन्हा एकदा आपण त्या परमेश्वराच्या चरणामध्ये जाऊया, आपण प्रार्थना करूया. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आपण त्या देवाला म्हणूया की परमेश्वरा, आमचा तुझ्यावरचा विश्वास वाढव. मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवता येऊ देत. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा. पुन्हा एकदा आजच्या दिवसाबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो परमेश्वरा. तुला विनंती आणि प्रार्थना करतो, आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला
प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि परमेश्वर आजच्या वचनांप्रमाणे आमचा भावविषय तू असावास, आमचा विश्वास तुझ्यावरती असावा. मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा, म्हणून तुझी दया कृपा तू आमच्या जीवनामध्ये कर, अशी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. तू आमच्या मनाचा, हृदयाचा, अंतःकरणाचा ताबा घे. परमेश्वर आमचं हृदय कपटी नसावं, म्हणून आज विशेष प्रकारे तू आमचं सहाय्य कर. परमेश्वरा, जिवंत देवा, कपटी हृदयाच्या लोकांना तू म्हणतो की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणेप्रमाणे फळ देण्यासाठी मी समर्थ आहे. होय परमेश्वरा, आम्हाला जिवंत देवा एक शुद्ध हृदय दे. परमेश्वरा, दावीद म्हणतो त्याप्रमाणे आज आम्ही तुझ्याकडे मागतो, ते शुद्ध हृदय तू आमच्या ठाई निर्माण कर. पुन्हा एकदा तुझा स्थिर असा आत्मा तू आमच्या प्रत्येकाच्या ठाई निर्माण कर आणि तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी, वागण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू आम्हाला पुरव. तुझ्या वचनांप्रमाणे आम्हाला जगायला शिकव आणि होऊ दे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आज आम्हा प्रत्येकाला धुळ, स्वच्छ कर, शुद्ध कर माझ्या देवा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात असणारे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो परमेश्वरा. आणि तुला विनंती करतो, तुझ्या वचनांच्या द्वारे, त्या येशूच्या रक्ताच्या द्वारे मिळणारं संपूर्ण आरोग्य आज तू हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण कर परमेश्वरा. प्रत्येकाला अद्भुतरित्या आरोग्याचा स्पर्श कर, प्रत्येकाचं जीवन बदलून टाक आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या वेळेबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि प्रत्येकाला तुझ्यावरच्या विश्वासामध्ये दृढ आणि खंबीरपणे उभं राहण्यासाठी लागणारं ज्ञान पुरव, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐक पिते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनांकडे लक्ष द्या, देवावर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि देवाच्या वचनांच्या संगती. हालेलुया. थँक्यू.